नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोकठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. माझा गाव माझा अभिमान या सदराखाली मी आज एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहे. मित्रांनो, गेल्या वेळी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्यावर उघडपणे प्रतिक्रिया कमी आल्या, पण व्हॉट्सअपवर चर्चा खूप झाली. काहींनी विषयांना बगल देण्याचा प्रयत्न केला, पण लक्षात ठेवा, सत्ताधारी लोकांची ही मोठी चाल असते. त्यांना वाटतं की 4 दिवस लोक आरडाओरडा करतील आणि नंतर शांत होतील. पण आज मी त्यांना ठणकावून सांगू इच्छितो, सत्तेच्या नशेत असलेल्यांनो, लक्षात ठेवा, तुम्हाला एक दिवस हिशोब द्यावाच लागणार आहे. आज आपल्या गावची स्थिती पाहता मकरंद अनासपुरे यांचा जाऊ तिथे खाऊ या मराठी चित्रपटाला लाजवेल असा कारभार आहे. त्या चित्रपटात फक्त एक विहीर चोरीला जात गेलेली आहे, पण आपल्या गावात तर अंगणवाडी, विहिरी, बंधारे चोरीला जात आहेत. ज्यांच्या हातात गावची सूत्रे आहेत, त्यांना या गोष्टीचं काही सोयीसुतक नाही. हेच तर खरं दुर्दैव आहे. मित्रांनो, काही लोक माझ्यावर उलट आरोप करतील की अंगणवाडी तर तुमच्याच काळातील आहे, तर त्यांना मला थेट आवाहन करायचं आहे. जर मी ग्रामपंचायतच्या किंवा सरकारी योजनेतील चहा जरी पिलो असेल, तर मला जाहीरपणे कुठलीही सजा द्या, ती मी भोगायला तयार आहे. सत्तेत असून मला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागलेला आहे. याचाच अर्थ यंत्रणा सर्वसामान्याच्या बाजूने नाही, तर भ्रष्टाचारांच्या बाजूने काम करत आहे. मित्रांनो, मला एक मोठी खंत वाटते, ती म्हणजे आरसीएफ कंपनीची. आपल्या गावाला त्यांनी दत्तक घेतले होते. त्या निधीतून आपण आपल्या गावाचा कायापालट करू शकलो असतो, पण श्रेयवादाच्या लढाईत आणि नियोजनाच्या अभावामुळे तो निधी पुन्हा कंपनीना परत गेला. आपल्या हक्काचा विकास आपण स्वतःच्या हाताने गमावला, याचे दुःख नक्कीच आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला देशाचे मालक बनवलेले आहे. आपण गावचे मालक आहोत, पण दुर्दैवाने आपण आपले अधिकार जाणून घेत नाहीत. पुढारी आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने आपल्या गावातील योजना लुटल्या जात आहेत. आपण आता जागे व्हायला हवे. गेंड्याचे कातडी पांघरून, माफ करा, गेंड्याच्या मला अपमान करायचा नाही, गेंड्याच्या कातडीचा मला अपमान करायचा नाही. ही पुढारी झाड कातडीची पांघरून बसलेले आहेत. त्यांना आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया, पण ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला काय वाटतं? आपल्या गावाचा विकास कसा व्हावा? तुमची प्रतिक्रिया मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे विचार मला पुढच्या प्रवासाला बळ देतील. पुन्हा भेटूया माझा गाव माझा अभिमान च्या सदरात. तोपर्यंत सतर्क रहा आणि लढत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.